आताही तेच बोलणार आहेस की हे सगळं खोटं आहे? बोल चारू, आहे तुझ्याकडे उत्तर? हो, हे सगळं खोटं आहे. श्रीनू माझ्याशी लग्न करायला तयार व्हावा म्हणून मी प्रेग्नन्सीचं नाटक केलं असेल, पण त्यांनी मुंबईला जे काही माझ्याबरोबर केलंय ते सगळं तर खरं आहे आणि माझ्याकडे त्याचे पुरावे आहेत. हे सगळे पुरावे खोटे आहेत. डॅड, हे कोण आहे ते? हा तोच माणूस आहे, त्याच्यामुळे हे सगळं प्रकरण घडलं. चारू आणि श्रीनूच्या हॉटेलमध्ये राहायला गेले होते, तिथला हा मॅनेजर आहे. या, तुम्हीच तुमच्या तोंडाने सगळं खरं सांगा. माफ करा, माझं तसं तुमच्याशी काही वैर नाही, पण मी जे काही केलंय ते पैशांसाठी केलंय. म्हणजे काय केलं तुम्ही? त्या दिवशी जेव्हा तुम्ही दोघं हॉटेलमध्ये आला होतात त्या आधीच मॅडम हॉटेलमध्ये येऊन गेल्या होत्या. खोटं खोटं बोलतोय हा माणूस. चारू गप्प बस, मध्ये बोल नकोस. सांगा तुम्ही. हे बघा, त्या दिवशी मॅडम हॉटेलमध्ये आल्या आणि त्यांनी माझ्यासमोर पैशांचं बंडल ठेवलं होतं आणि तुमच्या रूममधल्या पाण्यात मी आधीच गुंगीचं औषध मिक्स करून ठेवायचं असं सांगितलं होतं मला. माझ्या माणसाने तसंच केलं आणि इतकंच नाही तर रात्री जेव्हा तुम्ही बेशुद्ध झालात तेव्हा त्याच्याच मदतीने मॅडमनी तुम्हाला बेडवर झोपवलं. त्याने तुमचं शर्ट देखील काढलं आणि मॅडम सांगतील त्याप्रमाणे माझ्याच मोबाईलमधून त्याने तुमच्या दोघांचे फोटो काढले. आणि सॉरी, मीच ते फोटो तुम्हाला पाठवले होते. हा माणूस खोटं बोलतोय. फक्त तू एकटी खरी, बाकी सगळे खोटे. चारू, श्रीनिवासने जेव्हा मला सांगितलं की त्याच्या हातून असं काहीतरी घडलंय, तेव्हाच मी ओळखलं होतं की तू खोटं बोलतेस. आणि म्हणून मी तुला प्रेग्नन्सी टेस्ट करायला पाठवलं, तर तू तिथेही सगळ्यांना पैसे देऊन सगळ्या गोष्टी मॅनेज केल्यास. श्रीनिवासवर तुझं प्रेम आहे म्हणतेस ना तू? मग हे असं प्रेम? चारू, तू ह्याला याच्या घरच्यांच्या नजरेत उतरवलंस. दादांच्या संस्कारांवर आरोप झाले आणि तुझ्यामुळे चारू, या देवासारख्या माणसाने गुडघ्यावर बसून त्यांनी न केलेल्या गुन्ह्याची माफी मागितली. आणि श्रीनिवास, तो तर एव्हरी सिंगल डे त्याने न केलेल्या चुकीच्या गिल्टमध्ये आतल्यात जळतोय. बट तू सगळं करून हॅपी होतीस, सगळं एन्जॉय करत होतीस. चारू, बाकीच्यांचं जाऊ दे, पण ज्याच्यावर तुझं इतकं प्रेम आहे त्याच्यावरही तुला दया नाही आली. तू कितीही पैसे मोजलेस ना चारू, तरी सुद्धा खरं विकत घेता येत नाही ग. सी, तू इतके प्रयत्न केलेस,
माणसांना विकत घेतलंस, पण तरी सुद्धा आज तुझं खोटं सगळ्यांसमोर आलंच. हे तू चांगलं नाही केलंस चारू. इतके दिवस मी कसा जगलोय हे फक्त माझं मलाच माहिती. श्रीनू, माझ्यावर विश्वास ठेव. हा ओवीचा डाव आहे, ती खोटं बोलते. अरे हिला आपलं लग्न झालेलं नकोय म्हणून ती हे सगळं करते. एक शब्दही बोलू नकोस. तुझा खोटेपणा सगळ्यांसमोर आला तर माफी मागायची सोडून तू ओवीलाच बोलते, तिच्यावर आरोप करतेस. माझ्या बरोबर जे काय झालं ना ते झालं, पण त्यामुळे आदमा मला जो त्रास झाला, त्याला जे सहन करावं लागलं, त्याला जे ऐकून घ्यावं लागलं, नाही त्याच्यासाठी मी तुला कधीच माफ करू शकत नाही. जी माफी मागायची सुद्धा लायकी नाहीये. चारू हे सगळं का केलंस आणि कशासाठी? सिनूचा तुझ्यावर प्रेम नाही या माहीत असताना ते का मिळवण्याचा अट्टास कशासाठी? काय या पोराच्या भावनांशी खेळलीस? आज खरंच माका तुझं बाप असल्याची लाज वाटता, लाज. या सगळ्या बघण्यापेक्षा देवान माका मरण कशाक नाही देऊ. दादा, हे बघा, तुम्हाला जे काही क्लिअर करायचं होतं ते मी सगळं सांगितलंय, पण प्लीज माझा तो व्हिडिओ आता डिलीट करा प्लीज. हवं तर मी तुमच्या पाया पडतो, पण तो व्हिडिओ डिलीट करा. नाही ओवी, तो व्हिडिओ डिलीट करू नकोस. आता ह्यांचं काय करायचं ना ते पोलीसच ठरवतील. तुम्हाला जर असंच सोडलं ना तर पैशाच्या मोहात तुम्ही आणखीन एका निरपराध श्रीनूला अडकवाल. ओवी, मी पोलीस स्टेशनला फोन करतोय. अशा फ्रॉड लोकांची जागा जेलमध्येच आहे. नाही श्रीकांतराव, त्याची काही गरज नाही, कारण मीच येताना पोलीस स्टेशनमध्ये जाऊन हे सगळं इन्फॉर्म करून आलो. मीच त्यांना आता पोलीस स्टेशनला घेऊन चाललोय. आणि जाताना हे काही बरोबर घेऊन जावा. खरा सूत्रधार तर ह्या असा. एका आता माझ्या घरात सुद्धा जागा नाही. हो, पण मी काहीच नाही केलं हे सगळं. तर चारू, तुला ते रात्रीचं आठवतंय? दायचीच्या खोलीत जाणं, लग्नासाठी होकार मिळवणं, पंप वचन त्यांना तो न देणं, देन दायचीचा गेट ओव्हर. तुझं सिक्रेट माझ्याकडे सेफ आहे. दादा, दादा मला माफ करा. मी पुन्हा अशी चूक कधीच करणार नाही. मी हे सगळं श्रीनूच्या प्रेमापोटी केलं. मला जेलमध्ये नको, माझं आयुष्य संपेल. दादा, दादा माफ करा. दादा माफ करा. चारू, तुला प्रेमाचा खरा अर्थ कधी समजलाच नाही. प्रेम करणं म्हणजे समर्पण करणं. प्रेम करणं म्हणजे त्याग करणं असतं. आपलं एखाद्यावरती प्रेम असेल ना तर त्याच्यासाठी धडपड करणं, त्याच्या सुखाचा विचार करणं, याला प्रेम म्हणतात. तुला पोलिसात दिलं तर तुझ्या आईवडिलांचा काहीही दोष नसताना त्यांची मान समाजात खाली जाणार. आणि हे आमच्यापैकी
कोणालाच आवडणार नाही. माझी तुला फक्त एकच विनंती आहे, यापुढे माझ्या श्रीनूला कसलाच त्रास देऊ नकोस. त्याला त्याचं पुढचं आयुष्य सुखाने जगू दे, एवढी एकच विनंती आहे. दादा मी मागच्या एक केली ती चूक पुन्हा करूच आहे नाही. दादा आत्ताच्या आत्ता हे काय घेऊन मी निघते. चला हो. बाबा नाही बाबा. चला मी सुद्धा जातो आता पोलीस स्टेशनला. या दोघांना पोलीस स्टेशनची वाट दाखवतो. चला 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 चला. दादा माझ्या भाचीमुळे तुम्हाला त्रास झाला. खरं तर माझंच चुकलं. मी तिला इथे ठेवून घ्यायला नको होतं. श्रीनू जमल्यास माफ कर मला. इतके दिवस तू या घरात असून सुद्धा नव्हताच रे. तुझ्यावर काय वेळ आली असेल याची मी कल्पना सुद्धा नाही करू शकत. पण ओवीमुळे सगळ्या गोष्टी समोर आल्या. श्रीनू अरे खूप धीराची ओवी. खरं तर तिच्या जागी दुसरी कुठली मुलगी असती ना तर ऐकला ऐकला सरळ निघून गेली असती. पण श्रीनू ही मुलगी सावलीसारखी तुझ्या मागे उभी राहिली रे. अशा मुलीला देवाने आपल्याकडे पाठवलं म्हणजे त्याने आपल्या मागच्या जन्मीचे पांगच फेडले. दादा दादा मला माफ करा. तुम्हाला हा जो काही त्रास झाला ना त्याला मीच जबाबदार आहे. कारण चारूला मी इथे राहायला बोलावलं होतं. नाही मंजू, या सगळ्यामध्ये तुझा काही दोष नाही, तुझं काही चुकलेलं नाही. जे काय घडलं ना ते सगळं विसरून जा. आपण या सगळ्या प्रकारात मला एका गोष्टीचं समाधान मिळालं आणि ते म्हणजे माझ्या श्रीनूवर मी जे संस्कार केले होते ते संस्कार हरले नाहीत. माझ्या विश्वासाला तडा जाईल असं कुठलंही चुकीचं कृत्य त्यांनी केलं नाही. आणि हे समाधान मला फक्त ओवीमुळे मिळालं. तुझे हे अनंत उपकार मी आयुष्यात कधीच विसरणार नाही. झालं आता जावा आपापल्या घरी सगळ्यांनी. हे लाले, आता कळलं ना तुला कोणाची चूक होती? आपल्या श्रीनूचा काहीही दोष नव्हता यात. हा ता सगळा जरी खरा असला ना तरी चारू गेल्यानंतर ओवीक मी सून म्हणून पत्करेन असा समजू नका काय. मी माझ्या श्रीनूसाठी माका वहिना तशीच मुलगी शोधतलाय आणि माझ्या मर्जीनेच ती घरात येतलाय.
बघताच काय सगळेजण माझ्या तोंडाकडे. मी जे काय बोलताय ना त्यात बदल होऊच नाही, लक्षात ठेवा सगळ्यांनी. अगं पण लालिताई इथं कसा ए बंधू, कसा हा असा हा, तुझा माका काही एक सांगू नकोस काय. माका काही एक ऐकून घ्यायचा नाही हा. गेल्या काही दिवसापासून ना माका ना इतका मनस्ताप झालो हा. माका कुणाचा ऐकून पण घ्यायचा नाही आणि कुणाशी काय बोलायचा पण नाही. आज ना मी खूप दिवसांनी शांतपणे झोपणार हा. तुमका सगळ्यांका पण मनस्ताप झालो हा ना, मग जा जा जाऊन झोपा आपापल्या घरी. कुठल्या मातीची बनली आहे कोणास ठाऊक. जरा म्हणून पश्चाताप वाटत नाही हिला. श्रीकांतराव, एक कळकळीची विनंती आहे. तुम्हीच काय पण घरातल्या कोणीही लालीवरती आपली मतं लादू नका. तिच्यावर तुम्ही मतं लादलीत तर ती बिथरते. तिच्या हातून चुकीच्या गोष्टी होतात. ती का वेळ द्या. माका खात्री हा, एक ना एक दिवस लाली शांत होईल. माझ्यावर विश्वास ठेवा. राधा मामा, राधा मामा, माफ कर मला. आज माझ्या हातून खूप मोठी चूक घडणार होती. नाही बाळा, माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. आणि एक सांगू, हे लग्नाच्या गाठी असतात ना, त्या तिथे वरती बांधलेल्या असतात. एखाद्या व्यक्तीचं तुझ्या आयुष्यात येणं असेल, त्या व्यक्तीशी तुझं लग्न ठरलं असेल, तर कोणी कितीही प्रयत्न केले, कितीही अडचणी आल्या, तरी ती व्यक्ती तुझ्या आयुष्यात येतेच. तसंच जर प्रारब्धात एखाद्या व्यक्तीच्या लग्न लिहिलेलं नसेल, तर मात्र कितीही प्रयत्न केले तरी तिला यश येत नाही. आणि हे ज्वलंत उदाहरण आपण चारूच्या प्रकरणातून शिकलोय. बाळा, शांत हो. ज्या गोष्टी आपल्या हातात नसतात ना, त्या गोष्टी त्या विधात्यावर सोडून द्यायच्या असतात. उगीच रागराग चिडचिड करू नकोस. तुझ्या आईला दुखवू नकोस. गेल्या काही दिवसात तुझ्या आईने पण खूप काही गोष्टी भोगल्यात. तिचा विचार कर. मला तुझा अभिमान आहे. श्रीकांतराव, बंधू, आम्ही निघतो. ओवी, उमा, चला. बोल. हे बघा मॅम, आता तरी मी थोडक्यात वाचलोय, नाहीतर 60 महिन्याची शिक्षा तर झालीच असती. अहो, कशी बशी हातापाया पडून स्वतःची सुटका करून घेतली मी. मुंबईला यायला निघालोय आता. हो, अंगाशी आलं होतं प्रकरण. उत्तर देता देता घाव फुटला होता आणि पोलीस उलटे सुलटे प्रश्न विचारत होते. हो, हे बघा, जे झालं ते झालं, पण तिने माझं नाव घेतलं का? नाही नाही, त्या काही बोलल्या नाहीत. अहो, पण माझ्या बिझनेसला टाळे लावायची वेळ आली होती. त्यांची टीम खूप मोठी आहे मॅम, आपण चांगलेच फसणार होतो. ठीक आहे, तुम्हाला जो काही त्रास झाला त्याचं कॉम्पन्सेशन मी देईन, पण ह्यापुढे मला फोन करायचा नाही. माझं नाव कुठेही येता कामा नये हे लक्षात ठेवा. काही हरकत नाही. एकदा अपयश आलं म्हणून सतत अपयश येईल असं नाहीये. आजचा दिवस चांगला नव्हता असं म्हणून सोडून द्यायचं. आता ही चारू माझ्या काही कामाची नाही
आणि तसंही मला तिची गरज नाहीये. माझ्या आयुष्यातून तिचं नाव डिलीटच करून टाकते. चला, एक चॅप्टर तर संपला. आता लवकरात लवकर निशीचा काहीतरी विचार करायला हवा, नाहीतर तिचं बाळपण मलाच करावं लागेल.